आज आपण बनवूया आळूची खमंग आणि क्रिस्पी वडी। त्यासाठी साहित्य आपल्याला लागणार आहे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट, हळद, धना पावडर, तांदळाचं पीठ, बेसन पीठ, बडीशेप, तीळ आणि चिंचेचा कोळ आणि आळूची पानं धुवून घेतलेले आहेत, धुवून पुसून घ्यायचे आहेत। चला तर मग आता आपण वडी करण्यास सुरुवात करूया। सर्व साहित्य एकत्र करून घेऊया। बेसन पीठ, त्यानंतर तांदळाचं पीठ 2 ते 3 चमचे, यामुळे वडी क्रिस्पी होते। आलं लसूण आणि मिरची पेस्ट, धना पावडर, हळद, बडीशेप, थोडंसं तीळ, कारण तळताना सुद्धा आपण तिळाचा वापर करणार आहोत, त्यामुळे आता थोडंसं टाकायचं, आणि चिंचेचा कोळ, थोडंसं पाणी घालायचं, घट्टसर असं मिक्स करून घ्यायचं, गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत। चवीपुरतं मीठ, हे असं घट्टसर पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर पानांची देठं अशी चाकूने थोडंसं कट करून घ्यायच्यात। ही जाडसर असतात आणि ती शिजत नाहीत, म्हणून अशी काढून घ्यायची थोडीशी। पान कट होणार नाही अशा पद्धतीने हे काढून घ्यायचे। असं लाटणं करून घ्यायचं, म्हणजे जरा पातळ होतं, जाड राहिले तर मग ते शिजणार नाही। अशी सगळ्या पानांची देठं काढून घ्यायची। पाने ठेवताना अशा पद्धतीने पानं ठेवून मग त्याच्यावरती पीठ लावून घ्यायचं आहे, म्हणजे परत पानांचा रोल करताना ते व्यवस्थित गुंडाळी जातात। असे एकावर एक 5 पाने, 5 ते 6 पानं ना पीठ लावून घ्यायचे। आता आणि गुंडाळूया। पानं अशा पद्धतीने ठेवल्यामुळे गुंडाळायला व्यवस्थित होतात। आता वडी आपण वाफवून घेऊया। एक 15 ते 20 मिनिटं मंद आचेवरती वाफ द्यायचे। ते थोडंसं थंड होऊन द्यायचं 5 मिनिटं। त्यानंतर वड्या कट करायला घ्यायच्या। आता आपण वडी तळून घेऊया। त्यासाठी असं तेल गरम केलेलं आहे, तर त्यामध्ये मोहरी, मंद आचेवरती मोहरी अशी तडतडून द्यायची। त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा, पांढरे तीळ, मंद आचेवरती असे वड्या परतून घ्यायच्या। तेल जास्त टाकायचं नाही, नाहीतर वड्या क्रिस्पी होणार नाहीत। ही अशी
आलूची वडी तयार करून झालेली आहे. याच्यावरती तुम्ही ओलं खोबरं असेल तर त्याचा किस पण टाकू शकता.